टेस्ट तर करून बघा, आधी सांगू नका, खोटं खोटं सांगायचं नाही, खरं खरं सांगायचं. इकडं 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 बघा पिता वेळेस. आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. असंच तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, पण जुन्याच वर्षाकडून. नमस्कार मंडळी, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर चला, ब्लॉगिंगची सुरुवात झालेली आहे नवीन वर्षापासून आणि आजचा जो दिवस आहे तो आहे 31 डिसेंबर म्हणजे 2022चा शेवटचा दिवस. आणि शेवटचा दिवस आहे त्यामुळे थोडंसं सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. तर त्यानिमित्तच आम्ही एक थोडंसं सेलिब्रेशन करणार आहे. बाहेर चाललोय, म्हणजे बाहेर असं हॉटेलमध्ये वगैरे नाही. म्हणजे आमचीच अशी फ्रेंड लोकांचीच पार्टी, 2-3 जणांचीच, असं घरीच मिळून असं गेट टुगेदर केल्यासारखं आहे. म्हणजे आम्ही स्वयंपाक बनवणार आहे आणि आम्ही सगळ्या गोष्टी करणार आहे. तर तिकडे ज्या पण गोष्टी घडतील त्या पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. फक्त आता म्हटलं चला चाललोय तिकडे आणि सुरुवात करावी. तर चला, शेवटचा दिवस पण मस्त एन्जॉय करूया, कारण की पुढं उद्या जो आहे तो म्हणजे 1 जानेवारी असणार आहे. 2023 वर्ष नवीन येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस पण खूप मस्त घालूयात आपण सगळ्यांसोबत. आणि ज्या पण काही घडामोडी घडणार आहेत, ज्या पण गोष्टी घडतील आजच्या आमच्या तिकडे, ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. काय खाणार आहे किंवा काय बनवणार आहे सगळं, आहे की नाही शिव? आणि शिया पण अशी चाललेली आहे की नाही शिव? बोल. चला तर मग जाऊ आता. चला उठा, चला तर मग जाऊ आता. तर चला तर बघ, आता आम्ही इथून निघतोय. संध्याकाळी चहा पाणी वगैरे झालेलं आहे, किंवा थोडंसं 6च्या नंतरच जाणार होतं तिकडे. त्याच्यामुळे दिवसभर तर सुट्टी होती, एवढं काही जास्त दुसरं काही नाही. मेन जे पण होतं 31 सेलिब्रेशनचाच व्हिडिओ बनवायचा होता, त्यामुळे दुसरं मी काही जास्त शूटिंग घेतलेलंच नाही. डेली ब्लॉगिंग तर आता येणारच आहे, त्यामुळे दररोजच्या गोष्टी तुमच्यापर्यंत नक्की शेअर होणार आहेत. तर चला तर ती पाऊस ठेव, जा घरात पाऊस ठेव. आपण चॉकलेट घेऊ की शौर्यला? तुला चॉकलेट घेऊ की आपण? सिया, ते पाऊस कशाला घेतलाय तू? काय करायचं पाऊसच्या घरी? आम्हाला यायचं होते की नाही. आणि बघा, इथं आम्ही 2-3 जणी आहे. आता मी सगळ्यांच्या अगोदर ओळख करून देते. तर बघा, ही आहे सज्ञा आहे, हिचं नाव सज्ञा आहे. आणि तुमचं गाव कुठलं आहे? नाशिकमध्ये निफाड. नाशिकमध्ये निफाड तिकडचे हे. आणि ही आहे शीतल आणि औरंगाबादची आहे ही. त्याच्यामुळे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. आम्ही इकडे पोहोचले बघा, आणि बाहेर जण सगळ्याशी बसलेत, कारण की यांचं काही आता लगेच काही काम नाही. इकडे यांचे मित्र बसलेले आहेत. आणि छोटा शौर्य आहे की नाही? शौर्य हाय कर रे, शौर्य हाय कर की. हाय हाय केलं. तर आता ते बसलेत सगळेजण जेंट्स, त्यांचं काही काम नाही, ते उगाच गप्पा वगैरे मारतील. आणि आमचं असं इकडे बेत चालू आहे. म्हणजे जे पण काय करणार आहे ना ते तुम्हाला मी दाखवेल. म्हणजे खूप सगळी रेसिपी वगैरे तर काही होणारच नाही, कारण की ह्या ब्लॉग आहे आणि थोडंसं नाही का सगळ्यांचं मिक्स असणार आहे. त्याच्यामुळे सगळं म्हणजे सगळ्याच गोष्टी शूट नाही होणार. पण म्हणजे मटण भाकरी वगैरे करणार आहे. तर सध्याने अगोदर मसाला वगैरे पण इकडे करून ठेवलेला आहे पूर्णपणे. बघा, पूर्ण मसाला केलाय आणि मॅरिनेट करायला मटण ठेवले. आता पटकन शिजायला टाकायचं, भाकरी वगैरे करायच्या. इकडे चहा ठेवते सध्या. आम्ही चहा पिऊन आले तरी सुद्धा ठेवती. आणि इकडे दुसरी तयारी चालू आहे. इकडे ठेवायचं का लगेच पातेल्यावरती? आणि मटण पूर्णपणे बघा शिजवून ठेवलेलं आहे आम्ही, कारण की पातेल्यामध्ये शिजवलं म्हटलं की कुकरमध्ये काही चव वगैरे लागणार नाही, यासाठी वेळ गेला थोडासा. मग आम्ही मध्यंतरी असं गप्पा वगैरे मारत बसलो होतो. आणि हे सगळे जेंट्स मंडळी सगळे खाली गेले होते गार्डनमध्ये. म्हटले एवढा वेळ घरात बसून काय करणार, आहे की नाही? म्हटलं की नाही भांडे इकडे आंटी काय म्हणते, फक्त शेवरे पण खाईल ना तुझ्यामुळे. झाली भाकरी मस्त पहिले झालेली आहे भाजी. आता सगळ्या भाकरी आणि मसाला इकडे फ्राय होते, कारण की एका साईडला परत सुक्का आणि पातळ पण करूया.
व्हिडिओ काढायला लागलोय मी व्हिडिओ काढायला लागलोय. हॅलो. बघा भाकरी चाललेल्या आहेत माझ्या आणि भाकरी पण अशा मस्त बनवत होत्या. दोघी जणींनी अगोदरच सांगून टाकले की भाकरी तुम्हीच करा, तुम्ही छान बनवता, कारण की मी मोठी आहे यांच्यापेक्षा, त्याच्यामुळे ते आम्हाला दोघी जणी खरंच आवड करतात. मी त्यांना म्हटलं तरी सुद्धा ते तसंच बोलतात. आणि एका साईडला पूर्णपणे मटण चाललेलं आहे, म्हणजे सुक्कं केलेलं आहे, भात लावलेला होता. आणि अगोदर आम्ही काय केलं होतं, सगळा जो मसाला आहे ना तो फ्राय करून घेतला आणि अर्धा मसाला मग सुक्याला वापरला आणि मग परत तर ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत. आणि आता 4-5 बाजरीचे पण करते, कारण दोन्ही ज्याला जसे खायचे तसं. आणि आता सुक्क झाले आणि पातळ रशाचं केले की जेवायलाच बसायचंय, ठीक आहे नाही, दोघी तिघी करायला, त्याच्यामुळे काय गप्पा मारत चाललंय आमचं. हा बसल आधी खा, टेस्ट तर करून बघा, आधी सांगू नका, खोटं खोटं सांगायचं नाही, खरं खरं सांगायचं. एवढं पिऊन दाखवायचं. इकडं बघा पिता वेळेस तिखट आणि सुक्काला पण व्यवस्थित आता दाखवायचं. तर हे असं मस्त हे रशी बाबो कसलं भारी दिसतंय ते पण दाखव. हे तर सुक्का तर भारीच आहे. आणि झालं एक उकळी आली की नाही की पूर्णपणे हे करायचं. तर पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. सगळ्यात मोठं काम होतं ते म्हणजे भाकरीचं, ते झालं अगोदर, कारण की मग मसाला तयार होता आणि साईड बाय साईड मग हे तर लगेचच झालं शिजलं की. तर पूर्णपणे झाले. दुसरी पण तयारी म्हणजे चालूच आहे, सगळं बाहेर वगैरे घेतले. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे हे आपलं रस्सा. आता एक उकळी आली की नाही की एकदम मस्त दिसणार आहे. असंही बघा खूप सुंदर दिसते. तर खूपच भारी आहे. आणि जेवण करून घेऊया. त्याच्यानंतर मी म्हणजे दाखवणार आहे सगळेजण बसल्यानंतर सुद्धा, बाहेर सुद्धा. एक 5 मिनिटामध्येच पुढं होणार आहे सगळं. काय तू काय खाती? मटण खाती? मटण खाती. आणि शिया तशी म्हणते पण तिने काही खाल्ले नाही, 1 पीस खाल्लंय फक्त. आम्हाला 5 मिनिटात उकळी येईल. दिसते बाहेर दिसते. त्याने सुक तरी अजून तिकडे उकळी, अजून भाजी तिकडे गरम होते तोपर्यंत सगळे जेवायला बसले. तर इकडे पूर्ण तयारी झालेली आहे. वाढायला घेतले. अरे जेवायला बसत खाली. चला सिया काय केलंय तू हाताचं? कुठे हात? त्याला पळायचं नव्हतं म्हणून तुम्हाला घेऊन गेला. तुम्ही पळाले असते तेरे बाबूजी को जिसने बुलाया ना उससे साथ छूटा करने आता तिच्या घरी कधी आयुष्यात खाल्लं बनवायचं कंटाळा म्हणून जेवली असं खाते. बस पप्पा जेवण बस करा बस कर.
कला बरं, चालू करा. छान झालं, एवढं छान. सगळं झालं आणि छान झालं, छान एकदम छान. अप्रतिम. आदमी अगर बनता रहेगा मस्त एकदम आउटस्टँडिंग. और फॉर्म भरते अगर बढ़ गया Five बहुत rating. ठीक है। हा, five. तर मग आपण आता काम करू हे गाळा भाड्याने घेऊ. आणि ह्यांना बनवायला सांगू आम्ही खायला येणार. तुम्हीच बनवा ना, आम्ही बाकीला सांभाळतो ना. हे पण मस्त झालं. हा? मस्त झालं. कमी तिखट टाकलेलं जे छान वस्तू केली. आम्ही पैसे घ्यायचे, पैसे आपण द्यायचे, काम सांभाळून घेऊ. ज्याला बाजूची भाकरी घ्यायची त्यांनी खायला वाटली पण म्हणजे जी पाहिजे तशी खाऊ. ते मटण किती भाषे किती म्हणजे पाऊण तास शिजलं की नाही गं? मस्त झालं पण त्या दिवशी पण आम्ही शिजवलं, आम्ही कुकरमध्ये शिजवलं होतं. कुकरमध्ये त्याची टाकलं. टेस्ट नाहीये. ते असं आणि सगळ्यांचं खूप मस्त जेवण झालेलं होतं. मग मध्यंतरी जो वेळ होता की नाही तो आम्ही असंच गप्पा वगैरे मारल्या. पोरांचं डान्स वगैरे चाललेलं होतं, शियाचं सुद्धा खेळणं चाललेलं होतं आणि थंडी जास्त होती जरा आणि लहान मुलं होती त्याच्यामुळे आम्ही आवर्जून टाळलं. म्हणजे केक वगैरे किंवा आईस्क्रीम या गोष्टी आवर्जून टाळल्या, ज्या आमच्या प्लॅनमध्ये होत्या. पण नको म्हटलं की त्यांनी ऑलरेडी 2-2 चॉकलेटसुद्धा खाल्लेले होते डेअरी मिल्कच्या मोठ्या आणि म्हटलं मग खूप होईल जास्त. तर असंच म्हटलं गप्पा वगैरे मारले आणि सेलिब्रेशन हे असं नाही की केक कट करून झालं पाहिजे किंवा काही नाही. त्याच्यामुळे मग आम्ही नाही तसं केलं. तर जे पण असा जो वेळ घालवला ना तोच खूप छान वाटला आम्हाला. जेव्हा पण आम्ही एकत्र येतो ना त्यावेळेस खूप छान वाटतं. याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. बाकी केक वगैरे त्या गोष्टी तर आपण इतर ठिकाणी पण करतोच. तर असंच एकत्र बनवायला सुद्धा छान वाटलं. असं वाटलं नाही की खूप जास्त काम होतं आणि खायला सुद्धा खूप मजा आली. खूप दिवसानंतर एकत्र जेवण केल्याचं ते घरचं फिलिंग आलं त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आणि आरोचा आणि शौर्याचा चला सुद्धा असा सगळ्यांचं मस्त डान्स जेवण होता. वगैरे छान झाले आणि आता पोरं वगैरे पण खेळत होती. सगळ्यांनी जास्त गप्पा वगैरे पण मारल्या आणि आता 11:15 वाजले, 10 मिनिटं राहिलेली आहेत. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि अशा प्रकारे 2022 हे वर्ष सगळ्यांना खूप छान गेलेलं आहे आणि आमचा सुद्धा शेवटचा दिवस मस्त गेला. छान जेवण झालं आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. असंच तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पण जुन्याच वर्षाकडून. आणि चला तर मग आता कंटिन्यू आपले ब्लॉग येतच राहतील. तर बघूयात, हा ब्लॉग इथंच मी संपवते. बाय बाय कर. बाय 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 झालं.